बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम बल्हाडी गावात किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेला प्रमिला मोहन बाबर वय 46 यांचा 10 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या घटनेनंतर अखेर 4 दिवसांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य पथक बल्हाडी गावात दाखल होऊन तपासणी करण्यात आली। बाळापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजयसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सोहेल खान, श्रीकांत करवते, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अमानकर तसेच आशा सेविका पारवे यांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी केली। आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात काही किडनीग्रस्त रुग्ण आढळल्याची माहिती डॉक्टर करवते यांनी दिली। किडनी आजाराने महिलेचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित गट ग्रामपंचायत चिंचोली गणू यांना या गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबाबत वेळोवेळी तक्रारी व मागण्या करण्यात आल्या आहेत। बल्हाडी गावातील नागरिक तसेच अजय बाबर, लखन चव्हाण, सुनील माळवे, रतन चव्हाण, पंजाब शिंदे, भगत शिंदे आदींनी शासनाने या गावाकडे लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। अजिंक्य भारत न्यूज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ।